गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरवे नमः। जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. बरं मामी, मी हे विचारतोय की मामा ज्या वेळेस नोकरीला लागले त्यावेळेसची परिस्थिती आणि आताच्या परिस्थितीमध्ये काय चेंजेस झाले? भरपूर चेंजेस. म्हणजे काय? नोकरीच्या आधीची परिस्थिती खूप बेकार होती. त्याच्यानं लग्न बिग्न झाले, नोकरी झाली, त्याच्यातून लेकरं झाले, त्याच्यातून आम्ही मुलींना शिकवलं, तिन्ही लेकरांना. त्या परिस्थितीतून खूप गरिबाई होती. नोकरी लागायच्या आधी शेतीच करत होते ना? हो, शेतीच करत दोघं जण. मामा नोकरी लागली त्यानंतर मग दीदीचं शिक्षण झालं, दीदीचं लग्न झालं, तिन्ही मुलांचं चांगलं झालं. हो, चांगलं झालं. मग आता परिस्थिती पहिल्यापेक्षा चांगली आहे. मग आता रिटायरमेंट झाल्यानंतर काय प्लॅन आहे मग मामाचा? इथं संभाजीनगरला थांबणार आहे की भैयाकडे पुण्याला जाणार आहे? इथं पण थांबू, संभाजीनगरला, पुण्याला पण जाऊ, गावाकडे पण जाऊ. मामाने तुझ्यासाठी काय केलं, काय नाही, त्याबद्दल थोडंसं माहिती दे. तर लहानपणापासूनच मला पप्पांनी जे करायचंय ते करू दिलं आहे. म्हणजे शिकायला काय चूज करायचं सगळं अवेलेबल करून दिलं आहे. कधीच म्हणजे गरज नाही पडू दिली की मी मागितलंय आणि मला मिळालं नाही. जे पाहिजे ते सगळं मिळालेलं आहे मला. आणि हमेशाच आधार राहिला आहे शिक्षणाच्या बाबतीत आणि इतर बाबतीतही. म्हणजे जी तुझी अपेक्षा होती मामाकडून ती पूर्ण झालेली तुझी? हो. कधी शिक्षणाला तुला फीसची याची कधी कमी पडली नाही मामा? आम्हाला कधीच म्हणजे दुसऱ्यांदा शाळेत फीस मागितली नाही आजपर्यंत, कारण की पहिल्याच वेळेस मागितली तर आता जे पण आहे ते त्यांच्यामुळे. छान. कृष्ण. मी प्रियंका धर्मराज राठोड यांची मोठी मुलगी. आता त्यांच्याबद्दल काय सांगू? मी लहानपणीपासून त्यांना बघितलंय, कोणत्या परिस्थितीतून गेले, काय गेले, किती चांगली वाईट परिस्थिती असो त्यांनी आमच्यावरती कधीच येऊ दिली नाही. त्यांनी प्रत्येक हट्ट आमचा पूर्ण केलाय. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला प्रत्येक गोष्ट दिली आहे त्यांनी. आणि काय शिक्षणामध्ये पण कधी कमी नाही पडू दिलं, घरामध्ये पण नाही. कशी पण परिस्थिती असते आमच्यापर्यंत कधीच नाही येऊ दिलं. आतापर्यंत पण ते पूर्ण त्यांचे जे आहेत ते पूर्ण करतायत. आमच्या पूर्ण इच्छा सगळ्या पूर्ण करतायत. शिक्षणाची चॉईस मला जेव्हा कळायला लागलं 11वी-12वी नंतर काय शिक्षण करायचं, पप्पाने विचारलं मला काय शिकायचंय म्हणून, आणि मी जे सांगितलं पप्पांनी तेच करू दिलं मला. कधीच असं म्हणजे अडवलं नाहीये. आणि पण चूक आणि बरोबर मध्ये सांगितलं की काय चुकीचं असतं आणि ते करायचं नाही, काय बरोबर असतं ते करायचं नाही. आणि हट्ट पण गेला असेल आणि तो जर बरोबर असेल तर पप्पांनी पूर्ण केलंय, कधीच अडवलं नाही. काही पण करायची इच्छा असेल ना, पप्पांनी आम्हाला कधीच नाही अडवलं. कोणती पण वस्तू घ्यायची असेल तर ती घेऊन दिली आहे. म्हणजे आजपर्यंत त्यांची जी आहे त्यांची कमवण्याचे दिवस होते, तेव्हापासून आजपर्यंत तुम्हाला सगळ्यांना सांभाळलंय. किती कमी. आज शेवटचा दिवस आहे त्यांचा, जो त्यांचे पूर्ण हे बंद होत आहे. इथून पुढे आता सगळं आहे ना. पुढे तुमचं काय कर्तव्य असेल त्यांच्यासाठी? काय कर्तव्य म्हणजे त्यांना सांभाळू आम्ही आता सगळे मिळून. आम्ही आहे ना आता 3 जण मिळून आम्ही त्यांना सांभाळू आता. जशी तुमची त्यांनी काळजी ठेवली तशी त्यांनी जशी आमची काळजी घेतली आणि घेताच होते अजून पण, तशी आम्ही पण प्रयत्न करू. आम्ही तर घेऊ नाही शकणार त्यांच्या इतकी, पण आम्ही प्रयत्न करू त्यांच्या इतकी काळजी घेऊ. लग्नाच्या वेळेस मग कसं लग्नाच्या वेळेस मामाने आणलेलं होतं की तुम्ही
सगळं त्यांनी त्यांच्या मनाने ठरवलं. हो, पण त्यांनी मला विचारलं होतं, म्हणजे त्यांनी मला विचारलं तुला पसंत आहे का, मगच त्यांनी ठरवलं. म्हणजे पूर्ण सपोर्ट मामा. हो, पूर्ण सपोर्ट होता, पूर्ण सपोर्ट आहे त्यांचा अजून पण. नाही, अजून तरी नाही आठवत मला कधी केलं. प्रत्येक गोष्टीला त्यांना, आणि मी कोणती पण गोष्ट त्यांना सांगू शकते. कधी पण काही झालेलं असेल ना तर त्यांना सांगतायत. त्यांनी असं कधीच असं नाही, बंधन नाही टाकलं कोणत्या गोष्टीचं. ज्यावेळेस मामाचं कोविड मध्ये दुखत होतं तेव्हा तुम्हाला कसं वाटत होतं? दुःख काय असतं ते कळालं असं तुम्हाला? हो, आणि सगळे इकडे होते आणि मी येऊ पण नाही शकले, मी पुण्याला असल्यामुळे नाही सांगू शकत तेव्हा कसं वाटत होतं. म्हणजे दुःखातून आता सिरियस आहे तब्येत. हो ना, मला लोक सांगायचे की मामा हो, तेव्हा सांगता पण नाही येते मला आता कसं वाटत होतं ते. परत असं कधी नाही होऊ दे करू. तुमचं तब्येत खराब असताना कधीतरी असं फार कसं होतं ना, जास्त एखाद्या मुलीचं तब्येत खराब झाली ना, आई वडिलांचं मन कसं असतं. नाही, त्यांना सांगायचं फक्त तब्येत खराब येतं ते. आता पण लग्न झालं तरी डायरेक्ट येतात माझ्याकडे लगेच, त्यांना माहित पडलं तरी. पण आधी पण असं तब्येत खराब आहे म्हटल्यावरती लगेच दवाखाना आहे, ते काळजी घेणं, असं निग्लेक्ट नाही केलं कधी त्यांनी कोणत्याच गोष्टीला. झाल्यापासून आता तुमच्यावर नाही, असं काहीच नाही झालं, असं काही नाहीये. तिला तर जास्त जीव लावतात पप्पा. पप्पाचं म्हणणं असतं की माझ्या वेळेस पप्पाला वेळ नाही मिळाला ना, पप्पाचं ऑफिस होतं ते होतं, त्याच्यामुळे तिला जास्त सांभाळतात अजून. त्यांचे आपल्या मुलांचा पहिला मित्र आणि त्यांचा शेवटचे मित्र तेच असतात ना. हो, त्यामुळे त्यांचं जास्त जीव लावणं त्यांचं कामच आहे. अजून काही ते फक्त प्रत्येक आयुष्यामध्येच मम्मी पप्पा मिळावे मला, बाकी काही नाही. एवढ्या याच्यामध्ये सांगणं पण नाही होणार सगळं, पण त्यांच्यासारखे चांगले पेरेंट्स मिळणं म्हणजे नशीबच आहे मला. जय श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. मी श्याम जाधव, त्यांचा मोठा जावई. ओके. जेव्हापासून मी लग्न वगैरे ठरलं, जेव्हापासून भेट वगैरे झाली आहे, तेव्हापासून यांचा स्वभाव वगैरे एकदम छान स्वभाव आहे. सगळ्यांना मदत करतील, कधी पण तुम्ही कॉल करा, नेहमी अवेलेबल. एकदम प्रेमाळू स्वभाव आहे, कधी पण अवेलेबल असतात आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सल्ले पण चांगले असतात. तुमच्या सुखदुःखात नेहमी सोबत असतात. आणि त्यांचं जे आयुष्याची स्ट्रगल आहे, म्हणजे शून्यातून कसं विश्वास निर्माण करायचा, गावाकडून येऊन सिटीत सेटल होणं, सगळ्या मुलांना एवढं व्यवस्थित शिकवणं, सगळ्यांची लग्न वगैरे करणं, एज्युकेशन सगळ्यांना कंप्लीट करणं, ते करता करताही त्यांना जी धार्मिक त्यांची आवड आहे, ती धार्मिक आवड पण जपणं, हे फार असं वाखाणण्याजोगं आहे. खूप 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 छान. त्यांना शुभेच्छा पुढच्या आयुष्यासाठी. आणि रिटायरमेंट झाल्यावर तर मी म्हणेल आयुष्याचा एकदम आनंद घ्या, हेल्दी राहा, एकदम सुखदुःखात सगळ्यांच्या घरी मस्त एकदम आयुष्य, जेवढं खडतड आयुष्य तुम्ही काढलंय याच्या पुढचं आयुष्यात त्याच्यात दुप्पट तुम्हाला सुख भेटो, ही सदिच्छा. काही नाही, मास्टर लिहित होते म्हणला, त्यांचं नाव आलं इथे, तर मी हात पुढे जात नाहीये त्याच्यामुळं, दुसरं काही नाही. जाणवते की बाबा त्यांचं नाव आहे अजून. राठोड साहेबांचं आम्हाला खूप मोठं सहकार्य लाभलेलं आहे. त्यांच्यामुळे आम्हाला खूप काही गोष्टी आज इथे शिकायला मिळाल्या. त्यांचा अनुभव इथला खूप मोठा दांडगा आहे. त्यांनी शून्यातून इथं विश्व निर्माण केलं आणि हे ऑफिस जे चाललं हे त्यांच्या मेहनतीमुळे चाललं. त्यांचा शेवटचा दिवस आहे, आज तुम्हाला वेगळं काहीतरी फील होत असं. वेगळं फील म्हणजे आज आम्हाला ही उद्यापासून ही जागा रिक्त दिसणार आहे. आणि जे त्यांचा हसरा खेळता स्वभाव होता, किती जरी टेन्शन आलं तरी त्या टेन्शन मध्ये ते कधीच त्यांनी जाणवू दिलं नाही. हसत खेळत त्यांनी सगळ्याला हे केलेलं आहे. तर उद्या जर पासून आम्हाला ते कमतरता ती नेहमी त्यांची जाणवणार. नमस्कार. आमचे मित्र श्री राठोड साहेब, सरकारी वकिलांचे कार्यालय, महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण औरंगाबाद येथे गेल्या 25 वर्षापासून त्यांची अविरत सेवा, म्हणजे या प्रशासकीय न्यायाधिकरणामध्ये 25 आणि तशी टोटल 36 वर्षाची सेवा
संपून आज सेवानिवृत्त होत आहे. म्हणजे सेवानिवृत्त याचा अर्थ फक्त ते त्यांचं जे शासकीय एक आपला सेवानिवृत्तीचा दिनांक असतो ठरलेला आपल्या वयोमानानुसार, त्याच्यामधून फक्त ते निवृत्त होत आहे. पण त्याचं कार्य हे असं अविरत चालू राहणार आहे ही आम्हा सर्वांना अपेक्षा आहे. त्यांच्या भावी जीवनातील वाटचालीसाठी, आरोग्यासाठी आणि त्यांना जे आध्यात्मिक, संगीताची आणि सार्वजनिक जीवनामध्ये काम करण्याची आवड आहे, त्यांची ती आवड त्यांच्या इच्छेप्रमाणे पूर्ण हो. त्यांना त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य आम्हा सर्वांना यापुढेही भविष्यात असंच होत राहील ही अपेक्षा. आणि श्री राठोड साहेबांना याच्यानंतर पूर्ण भविष्यासाठी, पूर्ण कुटुंबासाठी खूप खूप शुभेच्छा. म्हणण्यापेक्षा जवळजवळ मी इकडे जॉईन व्हायच्या अगोदरपासून ओळखतो. राठोड साहेबांनी एक विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी सगळ्या स्टाफशी, सगळ्या अधिकाऱ्यांशी एक आपल्या घरच्यासारखं त्यांनी सगळ्यांची वागणूक दिली. राठोड साहेबाचं एक विशेष सांगायचं म्हणजे त्यांनी कोणाचंही मन दुखावलं नाही, अगदी क्लास 4 एम्प्लॉईपासून ते अधिकाऱ्यापर्यंत. आणि राठोड साहेब एक वैयक्तिक सांगायचं म्हणजे माझे ते क्लायंट होते त्यामुळे मला अजून जवळचे येतं. आणि राठोड साहेब त्या जाण्याने खरोखरच या ऑफिसला खूप पोकळी निर्माण होणार आहे. तरी आता हे काळाच्या नियमाप्रमाणे करावंच लागेल. रिटायरमेंट झाल्यावर रिटायर व्हावंच लागेल. तर राठोड साहेबाचं मार्गदर्शन आम्हाला ह्या ऑफिसला नेहमी राहील आणि ते आम्हाला सहकार्य देतील ही अपेक्षा करतो. तर आमच्या कार्यालयातील वरिष्ठ लिपिक श्री राठोड साहेब हे आता नियत वयोमानानुसार आता 30 नोव्हेंबर रोजी रिटायर होत आहेत आणि त्यांची सेवा 36 वर्ष झाली असून ते ह्या कार्यालयात डेप्युटेशनवर होते, पण ते 2004 पासून ह्या कार्यालयाचा भागच असल्यासारखे होते. आणि आता हे गेल्यानंतर आमच्या कार्यालयामध्ये ह्यांची जागा घेईल असं तरी सध्या माणूस आम्हाला सध्या दिसत नाही कोणी. आणि भविष्यात त्यांचं कंटिन्युएशन चालू आहे आणि त्यांना पुढील आयुष्य रिटायरमेंटच्या नंतरचं त्यांच्या काही इच्छा आकांक्षा राहिलेल्या असतील, त्यांचे काही छंद राहिले असतील तर ते पूर्ण करण्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि पुढील आयुष्य त्यांचं निरोगी, सुखसमृद्धी, समाधानाचं आणि शांततेत जावं अशी त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. आज राठोड साहेबांचा सेवानिवृत्तीचा सोहळा अगदी जड अंतकरणाने समोर आलेला आहे. इथे जॉईन झालं आम्ही 2024 फेब्रुवारीमध्ये जॉईन झालो आणि जॉईन झाल्यानंतर इथलं सर्व ऑफिस अगदी नवीन असल्याने इथला अनुभवी व्यक्ती फक्त एकच राठोड साहेब असल्यामुळे त्यांच्याशी प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला त्यांचं सहकार्य लाभत आलं आत्तापर्यंत. आणि त्यांचा स्वभाव इतका प्रेमळ आणि इतका सगळ्या गोष्टी समजून घेण्याचा असल्यामुळे आम्हाला कधी असं ते ऑफिस म्हणजे ऑफिशियल असं कधी वाटलंच नाही. घरचे एक आमचे नेहमीचे व्यक्ती असल्यासारखं त्यांनी आम्हाला कायम सपोर्ट करत गेले. आता म्हणजे आफ्टर रिटायरमेंट आता जे काही त्यांचा प्रवास असणार आहे त्या प्रवासात त्यांना आरोग्यदायी आणि सुख समाधानाचं त्यांचं निवृत्तीनंतरचं आयुष्य असावं एवढी देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्यांना भरपूर शुभेच्छा देतो. राठोड सरांना मी साधारण 2016 ओळखते. पहिल्यांदा PO म्हणून ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांनी जे आपलेपण आणि ऑफिसच्या वातावरणातलं केलेलं स्वागत अजूनही स्मरणात आहे. ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांनी कधी वेगळ्या वातावरणाची जाणीव होऊ दिली नाही. आताही मला गेल्या 2 वर्षापासून त्यांच्याकडनं जे काही सहकार्य मिळतंय आणि आपलेपण मिळतंय त्याचा आम्हा सर्वांनाच खूप आनंद आहे. त्याहीपेक्षा आज आता ते इथून सकाळपासूनच माझ्या मनाला हुरहुर लागली आहे की आज त्यांचा इथे कामाचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे खरंच करमत तर नाही आहे, पण असं वाटतं की त्यांनी परत आमच्या ऑफिसला यावं आणि आमची साथ अशीच आम्ही इथे आहोत तोपर्यंत आमची साथ द्यावी.
रिटायरमेंटच्या पुढील आयुष्यासाठी त्यांच्याही काही योजना असतील, त्यासाठी त्यांना माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सदिच्छा. सर्वप्रथम राठोड सरांना खूप खूप शुभेच्छा. आजचा हा दिवस भारावलेपणाचाच आहे. एक पर्व संपून नवीन पर्व चालू होतं आहे आयुष्याचं, सेकंड इनिंग. अर्थातच ही सदिच्छा किती त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगता येवो, एन्जॉय करता यावं. त्यांचं तसंही त्यांच्यात भक्तिभाव ओतप्रोत भरलेला आहेच, त्यांच्यामध्ये ती आध्यात्मिक आवडही आहेच. त्यामुळे त्यांना पुढचा मार्ग जो आहे तो अजूनच सुकर असणार आहे आणि त्यांच्या या भक्ती मार्गाचा ते सर्वांना, सर्व समाजालाही फायदा करून देतील ही अपेक्षा आहे. मॅडम म्हटलं त्याप्रमाणे ते परत इथे आले तर आम्हाला खूप आनंदच आहे, ती सदिच्छा पण आहे. पण तरीही मी परत एकदा शुभेच्छा देताना त्यांना म्हणेल, जीविते शरदस शतम. त्याचबरोबर पूर्ण आरोग्यपूर्ण आयुष्य, पुढील आयुष्य तुम्हाला लाभो ही खूप आजच्या दिवशी आमची किंवा आमच्या सर्व मॅट पिऊनतर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आमच्या कार्यालयातील श्री राठोड साहेब दिनांक 30/11/2025 रोजी रिटायर होत आहे. तरी त्यांचा फार अनुभव आम्ही घेतलेला आहे. आणि सगळ्यांशी व्यवस्थितपणे हे सांगत होते आणि सर्वांना व्यवस्थित त्यांनी गार्डन केलं. कार्यालयाचे प्रमुख आमचे CPO साहेब श्री महेश भारसकारकर सर यांना स्टेजवर येण्याची विनंती करते. तसेच प्रमुख पाहुणे आल्यानंतर आपण परत एक छोटासा कार्यक्रम घेऊ. काही मेडिकल इमर्जन्सीमुळे त्यांना यायला जमलेलं नाहीये, तरी ते प्रयत्न करत आहेत यायचा, तर ते जसेच येतील तसे आपण एक छोटासा परत कार्यक्रम घेऊया प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते. तोपर्यंत सर्वांनी भोजनाचा आस्वाद घ्यावा. त्यांना विनंती करते की त्यांनी असं नसतं सत्कारमूर्ती राठोड साहेब, मिस्टर साहेब, सर्व सहकारी बंधू भगिनी, आज या ठिकाणी राठोड साहेब यांच्या सेवापूर्तीचा समारंभ आयोजित करण्यात आला होता. सिद्धू साहेबांनी या ठिकाणी आयोजित करून थोडक्यात आम्हाला ते काय म्हणतील ते एकदम परफेक्ट झालेला आहे कार्यक्रम. फक्त आमच्या सरांच्या वतीने आणि आमच्या ऑफिसच्या वतीने माननीय भारसकारकर साहेब, सत्कार मूर्ती राठोड सर आणि मिसेस. आज राठोड सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सर्वजण आपण उपस्थित आहोत. थोडा आम्हाला यायला उशीर झाला त्याच्याबद्दल दिलगिरी, आणि मी राठोड सरांना पुढील आयुष्यासाठी आणि निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द सपोर्ट दिलेला आहे त्याबद्दल त्यांचंही कौतुक करणं हे आपलं कर्तव्य. तरी आपण आपला कार्यक्रम जो आहे तो सुरू करूया. आजचे आपण इथे सर्व ज्या कार्यक्रमासाठी जमलेलो आहोत तो आहे श्री धर्मराज लक्ष्मण राठोड यांचा सेवानिवृत्ती समारोह सोहळा, सेवापूर्ती सोहळा. सिन्नर येथील एका छोट्या तालुक्यातील एका तांड्यावर जन्मलेले श्री राठोड सर हे 1989 पासून सरकारी सेवेत रुजू झालेले आहेत आणि 1/4/2004 पासून त्यांनी CPO ऑफिस मॅट येथील कार्यालयात ते रुजू झालेले आहेत आणि तेव्हापासून ते त्यांची सेवा या कार्यालयात अविरतपणे देत आहेत. त्यांच्या सेवा काळात जवळपास त्यांनी 36 वर्ष व 4 महिने इथे सेवा दिलेली आहे. एक शांत स्वभावाचे, संयमी, संयत असे व्यक्तिमत्व, न्यायदेवतेला समर्पण केलेले त्यांचे आयुष्य. म्हणजे जसं आम्ही पडद्यासमोरचे तर ते पडद्यामागचे कलाकार असं आम्ही म्हणू शकतो. आम्ही कोर्टात असलो तरी इथे सर्व फाईल काढून देणं, आल्या गेल्या सर्व जे कोणी अधिकारी आहेत त्यांच्याशी संवाद साधून कम्युनिकेशन करून आवश्यक ती माहिती मिळवणं, आम्हाला देणं, तसंच कार्यालयातील इतर काम. त्याचप्रमाणे आमच्या ऑफिसचा जो हा चेहरा मोहरा बदललेला आहे त्यामध्येही त्यांचं
खूप मोठा त्यांचा सहभाग आहे. काही हात थांबतात पण त्यांची छाप कायम राहते. काही माणसं पुढे जातात पण त्यांच्या आठवणींचा सुगंध या कार्यालयात नेहमी दरवळत जातो. तर असंच ज्यांनी राठोड सरांचा सहवास अनुभवला आहे, ज्यांना त्याबद्दल त्यांचे आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, अशांना मी आता बोलते. सर्वात प्रथम आमच्याच ऑफिसची सहकारी अश्विनी कुलकर्णी तिला मी विनंती करते की तिने तिचे मनोगत व्यक्त करावे. कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व प्रमुख पाहुणे आणि ज्यांचा सेवाकृती सोहळा असे सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणजे आमचे सर्वांचे लाडके आदरणीय राठोड सर. अनुभवाने आपण शिकलात, कर्माने आपण मोठे झालात, माणुसकीने माणूसपण जपलात आणि प्रेमाने कर्तृत्वाने वरिष्ठांच्या मनात घर केलं हे आपल्या सेवेकडे पाहून आज नक्की जाणवते. हसण्याचा येणा आपला नेहमीच रुबाब वाढवत राहिला, परंतु हसून केलेल्या सेवेने आपली ओळख दूरवर नेली. मनातले शब्द आणि शब्दातले मौन ऐकण्याची कला अवगत होती सर आपल्याला. एफिडेव्हिट, ट्रेजरी बिल्स यांचे धागे विणून आयुष्य पूर्णतेकडे आणलं, पण कुठला धागा कुठे, कसा आणि किती वापरायचा यावर तुम्ही सर्वांचे लाडके ठरलात. नशिबापेक्षा कर्तृत्वावर जास्त विश्वास ठेवत आपण 1989 ते 2025 असा 36 वर्ष 24 दिवसाचा प्रवास केला आणि कौशल्य व वचनबद्धतेचा चिरस्थायी वारसा आमच्यासाठी सोडला. 36 वर्ष 24 दिवसांच्या परिश्रमानंतर नवीन साहसांनी भरलेले जीवन स्वीकारण्याची वेळ आता कोणाच्याही अधिकारात कैद नसेल सर आपली, शिवाय आपल्या होम मिनिस्टरच्या. मला सरांनी एक गोष्ट खूप छान शिकवली. घासावा शब्द तोलावा शब्द बोलण्यापूर्वी. बोलावे बरे खरे कोणाच्याही मनावर पाडू नये चरे. थोडक्यात समजावणे, मुद्देसूद बोलणे ही संवाद कला सर तुम्ही मला जाताना देऊन जाताय. या कार्यालयासाठी आपण जवळपास 2 तप 22 वर्ष 1/4/2004 ला सर इथे आले. जी सेवा त्यांनी दिली आणि हे तुमचे योगदान नेहमीच आमच्यासाठी मोलाचं राहील. तुमच्या सोबत काम करणे हा एक आम्हा सर्वांसाठी सन्मानच होता. आदरणीय सरांकडे बघून मला गुरु ठाकूरांच्या काही ओळी आठवतात. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना, हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना. संकटासे ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना, गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. आता नको ना सरती घड्याळाची टिकटिक तुम्हाला, नकोसा होईन कामाचा ताण. आता सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य जगा छान. म्हणजे आपण जेव्हा एखाद्यासोबत फ्रेंडशिप करतो, फ्रेंडशिपला वयाचं बंधन नसतं. त्याच्यासाठी दोस्त बेशक एक हो लेकिन आपके जैसा हो, जो अल्फाज से ज्यादा खामोशी को समझे. प्रतीक दादा कुठे? दादा तुझ्यासाठी सांगतेय, तुला ताईमध्ये आईचं प्रेम दिसन पण भावामध्ये बाप दिसणार नाही. म्हणून सांगते जीव लाव, काळजी घे. वाढत्या वयासोबत त्यांना विसरायला झालं तर सांग पप्पा अजून अश्विनी ताईचं कन्यादान बाकी आहे. आणि हो विनंती वजा धमकी समज हवी तर पण खूप जीव लावले माझ्या देवासारख्या बाप माणसाला. थँक्यू. सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवनातील एक महत्वाचा टप्पा आहे आणि कुणाला तो आवडो किंवा नाही आवडो तो
त्या शासकीय कर्मचाऱ्याच्या त्या टेन्युअर मधला तो अतिशय महत्वाचा टप्पा मानला जातो. फेब्रुवारी 2024 मध्ये जेव्हा आम्ही ऑफिस जॉईन केलं त्यावेळेस आम्हाला ऑफिसमधलं काही माहिती नव्हती. त्यावेळेस राठोड साहेब इथल्या सगळ्या ऑफिसचं काम पाहत होते. कार्यालयातील त्यांचं जे काम आहे, त्यांचं जे योगदान आहे, त्या योगदानाबद्दल मला 2 शब्द सांगायचे आहेत. सर्व कार्यालयीन कामकाजामधील त्यांचं योगदान जर बघितलं तर भारतीय टीम मध्ये जसं आतापर्यंत विराटचं योगदान होतं तसं त्या पद्धतीचं योगदान आमच्या ऑफिसमध्ये राठोड साहेबांचं होतं असं म्हणायला पाहिजे. कारण प्रत्येक कुठलीही गोष्ट ऑफिसमधली म्हणजे चाचणी सुद्धा कुठे आहे काय आहे तिला म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये त्यांचा सहभाग असणार म्हणजे असणार. ह्याच्यात काही म्हणजे आतापर्यंत वेगळं असं काही घडलेलं नाहीये. ऑफिसमध्ये आम्ही जेव्हा नवीन आलो त्यावेळेस भरपूर अडचणी होत्या. जागेच्या अडचणी होत्या, बाकी इतर फर्निचर असेल किंवा इतर छोट्या छोट्या सगळ्या अडचणी होत्या. पण प्रत्येक गोष्टी जो काही आतापर्यंत आम्ही मागच्या 2.5 वर्षात अनुभव घेतला त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांच्या सहकार्यामुळे आम्ही प्रत्येक गोष्ट हँडल करू शकलो आणि त्या म्हणजे परिपूर्णतेकडे आम्ही जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्या सर्व अडचणीमधून त्याच्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. ही आत्ताची जी बिल्डिंग आहे आमची ती 60-65 वर्षापूर्वीची बिल्डिंग आहे. तर या नवीन बिल्डिंग साठी सुद्धा आम्हाला जेव्हा आम्ही विचार केला की आता ही बिल्डिंग आपण बदलूया किंवा हिच्या जागेवर दुसरी बिल्डिंग करूया, तर त्यासाठी सुद्धा म्हणजे जे काही प्रयत्न करायचे होते, प्रपोजल पाठवायचे होते किंवा बाकी इतर गोष्टी करायच्या होत्या, तर त्यांचं सगळ्यात जास्त महत्वाचं योगदान राठोड साहेबांचं राहिलेलं आहे. त्या फॉलोअप साठी सुद्धा किंवा मंत्रालयात असेल किंवा अजून कुठे असेल फोन करायचे असतील किंवा त्यांचे कम्युनिकेशन करायचे असतील तर रात्री 8 वाजेपर्यंत आम्ही इथे ऑफिसला थांबून ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासोबत केलेल्या आहेत. त्याच्यामुळे ऑफिस आवर्स सोडून म्हणजे ऑफिसच्या कार्यालयीन टाइम सोडून एखादी व्यक्ती जेव्हा एवढ्या झोपून काम करते तर ते ऑफिस नक्कीच पुढे नावारूपास येतं, याच्यात काही शंका राहत नाही. तर त्यामध्ये त्यांचा वाटा भरपूर मोलाचा राहिलेला आहे. इतर स्टाफ सोबत सुद्धा राठोड साहेबांचे प्रचंड चांगले संबंध राहिलेले आहेत. यामध्ये एक सांगता येईल की आमचे ओएस जे आहेत ऑफिस मधले ते ओएस तसं बघायला गेलं तर बेसिकली ही त्यांच्या पोस्ट पेक्षा मोठी पोस्ट होती. पण सीपीओ साहेबांनी काय जर ओएस ला विचारलं तर ते प्रत्येक जण सांगायचे की आम्ही राठोड साहेबांना विचारून सांगतो काय आहे ते. म्हणजे इतकं त्यांचं महत्वाचं स्थान आमच्या ऑफिसमध्ये राहिलेलं आहे. त्यामुळे आणि सीपीओ साहेबांसोबत पण त्यांचे रिलेशन एकदम चांगले राहिलेले आहेत. प्रत्येक गोष्टीमध्ये लहान सहान असतील मोठ्या गोष्टी असतील तर त्या परिपूर्ण कशा होतील यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतलेली आहे. तर माझं एवढं सांगणं आहे, आता ज्या काही गोष्टी म्हणजे कार्यालयीन वेळेत ऑफिसमुळे करू शकले नाहीये ते आतापर्यंत, त्याच्यामध्ये त्यांना धार्मिक कार्याची भरपूर आवड आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे की जो काही फॅमिलीला त्यांना आतापर्यंत वेळ देता आला नाही किंवा बाकी इतर गोष्टी ज्या काही करता आल्या नाही तर त्या आता ते नक्कीच पूर्ण करू शकतील असं मला वाटतं. आणि इथून पुढचं त्यांना भावी आयुष्य हेल्दी आणि चांगलं जावं. शब्द थांबवतो. धन्यवाद सर. यानंतर देखील त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. आणि आपल्या सर्वांच्याच लाडक्या अत्यंत प्रिय असलेल्या अशा राठोड सरांच्या सेवापूर्ती सोहळ्यासाठी त्यांचे आप्तेष्ट तसेच ऑफिसचे सगळे प्रियजन, प्रत्येकाच्याच मनात राठोड सरांबद्दल आज खूप वेगवेगळ्या भावना निर्माण झालेल्या असतील. मी
राठोड सरांना जवळपास 10 वर्षांपासून ओळखते. माझा परिचय त्यांचा 10 वर्षांपूर्वी झाला, पण तेव्हापासून आजपर्यंत माझ्या प्रत्येक वेळी मला त्यांना भेटल्यानंतर या व्यक्तीकडनं मला घेता येण्यासारखं काय, कारण त्यांच्याकडनं सोडण्यासारखं काहीच भेटलं नाही. त्यांच्याकडनं जे काही मिळालं ते फक्त घेता येण्यासारखंच मिळालं. ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांचा प्रसन्न हसतमुख आणि टिळा लावलेला चेहरा कोणीही पाहिल्यानंतर आपल्याही मनावर प्रसन्नता देणारा असायचा. आणि आतापर्यंत जे काही त्यांनी ऑफिससाठी म्हणा किंवा आम्हा सगळ्यांसाठीच, स्टाफसाठी असेल किंवा ऑफिसमधल्या छोट्या छोट्या ऍडमिनिस्ट्रेशनसाठीही केलेलं असेल, ते अगदी मन लावून केलं. कुठल्याच गोष्टींसाठी त्यांनी की मला ह्याच्यातनं कुचराई करून अंग काढून कसं घेता येईल किंवा याच्यापासून मी दूर कसा राहिलो तर मला सोपं जाईल, हे याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. आणि इतक्या कमी वेळेत सर चपखलपणे महेश सरांच्या मनात उतरलेलं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे राठोड सर. त्यांच्याबद्दल बोलता येण्यासारखं खूप आहे, पण प्रत्येकालाच बोलायची पण इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दलच्या भावना थोडक्यात व्यक्त कशा करू हे माझंच मला लक्षात येत नाहीये. सरांना आध्यात्मिकतेची आवड तर आहेच. आतापर्यंत त्यांनी सेवालालजींची सेवा केलेली आहे. आतापर्यंत सर ह्या सगळ्या स्वकर्तव्यासाठीच्या गोष्टींसाठी तुम्ही वेळ घालवलात. आता तुमच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला जे हवंय, ज्यात तुम्हाला आनंद मिळतोय, जी सेवा करण्याची इच्छा तुम्हाला आहे, ते सगळं करण्याची ईश्वर सर्वतोपरी शक्ती तुम्हाला देवो. आणि आज खरंच सांगते सर, सगळ्यांच्याच मनात या भावना असतील की आमच्याकडनं आमच्या ऑफिसमधनं लेक सासरी जातील की काय, आणि तिने परत आमच्याकडे हसत खेळत असंच यावं, तिलाही वाटावं की हो मला माझ्या घरी जायचंय परत एकदा. आम्ही तुमची कायम वाट बघत राहू. आणि सर भरभरून पुढचं आयुष्य जगण्यासाठी आम्हा सर्वांकडनं खूप अनंत शुभेच्छा. आणि सरतेशेवटी तुम्ही जी लेख मिळवलीत ना, इतक्या कमी वेळात तुम्ही तिला जिंकलात. आमच्या प्रत्येकाची भावना तीच आहे, फक्त ती शब्दात ती ते व्यक्त करू शकली. आमचे शब्द कदाचित कमी पडत आहेत. त्यामुळे तिने हे तेच प्रेम आम्हा सर्वांना तुम्ही दिलं. आणि असंच तुमचं हस्त व्यक्तिमत्व कायम वहिनींना साथ देत राहो, हीच आमची सर्वांकडनं सदिच्छा. धन्यवाद. आमचे CPO सर आणि राठोड सरांचे नातेवाईक, मी मागील 10 वर्षापासून राठोड सरांना ओळखतो. त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे शब्द कमी पडतील, कारण ते 10 वर्षापूर्वी मी सुरुवातीला ज्यावेळेस जॉईन झालो त्यावेळेस त्यांच्याकडनं खूप काही पार्टीचे आम्हाला अडचणी असायच्या. काही मॅटरमध्ये महामंडळ पार्टी असतं तर आम्हाला अगोदर कम्युनिकेशन कोणाला करायचं, आपण बाजू कोणाची मांडायची. त्यावेळेस त्यांनी बऱ्याच वेळेस आम्हाला सांगितलेलं आहे किंवा आपण स्टेटचे आहे तर स्टेटचंच हे करायचं. असं बरेचशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. बाकीच्या सर्व गोष्टी सांगितल्याच आहेत. आणि ऑफिसमध्ये कम्युनिकेशन एकमेकाशी व्हावं याबाबत त्यांनी चांगला पुढाकार घेतलेला आहे. एवढे बोलून मी 2 शब्द संपवतो. यानंतर मी विकास राऊत याला विनंती करते की त्यांनी त्याची मनोगत व्यक्त करावी. व्यासपीठावर जमलेले मान्यवर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पल्लव साहेब, आमचे लाडके CPO सर, त्यांचे एक सांगत तात्पर्य राठोड सर हे सेवानिवृत्त झालेले आजपासून, परंतु त्यांच्या आठवणी या कायमस्वरूपी राहतील. एक त्यांची खूप गोष्ट आठवती मला. मी ज्यावेळेस नवीन आलो होतो त्यावेळेस मला काहीच माहित नव्हतं. सरांनी मला सांगितलं ही फाईल इथं असते, ही फाईल तिथे असते, हे OA नंबर असतो, तो स्टॅम्प नंबर असतो. त्यांनी सांगितलं समजून गोष्टी, हा बोर्ड इथे लावायचा, हा झेरॉक्सचा इथे बोर्ड लावायचा. त्यांच्यानुसार बऱ्याच गोष्टी शिकलो. त्यानंतर मग सर्वांचे भोमकर सर, हंगे सर, त्यांच्याकडून मी बऱ्याच गोष्टी शिकायला भेटत आहे. त्यांच्यानंतर पिंगळे सर, भासरकर सर, रेषा मॅडम देशमुख, दीपक मॅडम देशपांडे, OS मॅडम, आमचे सर्व स्टेनर, त्याच्यानंतर माझे शिपाई सर्व सोबतचे. खूप छान वाटतंय. एकदम परिवारासारखे समजून घेता, काही चुकलं तर समजून घेता, सांगता नाही बाबा असं नाही असं करतो, तू धाडशी हो. एक तर मी मिळाली होतो, सरांनी मला धाडस कसं दाखवलं ते सांगितलेलं आहे. परंतु शिकतोय थोडं कुठेतरी छान वाटतंय. सर्व घरच्या सारखं समजत आहे. ऑफिसमध्ये एकदम
कधी समजा सर आले, सरांची गाडी जर आली तर सरांचे स्माईल आल्याबरोबर आपण टेन्शनमध्ये असलो त्यांची स्माईल पाहून थोडं भारी वाटायचं, आणखीन प्रोत्साहन वाटायचं, नाही आपण अजून काहीतरी करू. छान वाटतंय सर, असंच तुमचं मार्गदर्शन लाभो. थँक्यू सर. आता उपस्थितांपैकी ज्यांना कोणाला त्यांचे कृष्ण मंडळ ध्वज मंदिरं पुंडरीकाक्ष मंगलायतमहे. कोणत्याही कार्याची सुरुवात देवाच्या नावानं होते आणि देवाच्याच नावानं शेवट होत असतोय. हरिभक्त परायण धर्मराज राठोड हे आम्ही सोबत धार्मिक कार्यक्रम, प्रपंचिक कार्यक्रम अथवा सर्व त्यांची ड्युटी समोसणे याच्यातून सगळे पारमार्थिक जीवनाचा आनंद ते घेत असे. पण आता भगवंतांनी इथपर्यंत त्यांना आणले. तुकोबरायचा अभंग आहे, बरवी झाली आजवरी नाही पडली मृत्यूची आहारी, वाचून आलो येत वरी पण उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता जे आयुष्य उरलेलं आहे भगवंताच्या चिंतनामध्ये, भगवंताच्या नामचिंतनामध्ये घालावं. कोणत्याही कार्याची सुरुवात करत असताना मनुष्याचे 4 टप्पे सांगितलेले आहे. जगत असताना पहिले काय करावं, नंतर काय करावं, तिसऱ्या टप्प्यात काय करावं आणि शेवटच्या टप्प्यात काय करावं. महाराज सांगतात, प्रथम नार्जिती विद्या, द्वितीय नार्जिती धनम, तृतीय नार्जिती कीर्ती, चतुर्थी किम करिष्यति. शास्त्र सांगते पहिले 1 ते 25 वर्षामध्ये विद्या मिळवावी, म्हणजे शिक्षण शिकावं. मग शिक्षण पूर्ण झाल्यावर काय करावं, 25 ते 50 वर्षामध्ये धन मिळवावं, म्हणजे नोकरीला लागत असताना नोकरी करावी. पहिल्या टप्प्यात शिक्षण घ्यावं, विद्या मिळवावी, दुसऱ्या टप्प्यात धन मिळवावं आणि तिसरा जो टप्पा आहे 50 ते 75 वर्षात काय करावं, कीर्ती मिळवावी. म्हणजे काय करावं, उरले हरी जेवढं आयुष्य आपलं एवढं नामचिंतनात खर्च करावं. हा 50 ते 75चा टप्पा आहे बरं का. आणि आता त्यांचं रिटायरमेंट सुद्धा ह्याच टप्प्यात व्हायला लागले, सेवानिवृत्ती ह्याच टप्प्यामध्ये आहे. म्हणून ह्या त्यांचं आयुष्य उरले म्हणजे चतुर्थी किम करिष्यति. 4थ्या टप्प्यात मनुष्याला काहीच होऊ शकत नाही. 75 ते 100 वर्षात काय होतं, आपण म्हणतो परमार्थ आज करू, उद्या करू, रिटायरमेंट झाल्यानंतर करू. तर रिटायरमेंट तुम्हाला एक सांगतो, ड्युटीला असताना जेवढ्याला आपल्याला काम नसतं तेवढं रिटायरमेंट झाल्यावर आपण कामात गुंतत असतो. कारण ड्युटीला असताना फक्त ड्युटीच असते, घरचं काही काम नसतं. रिटायरमेंट झालं की भाज्याची पिशवी आपल्याकडेच असते, दळणाचा डबा आपल्याकडेच असतं, नातवाला सांभाळणं आपल्याकडेच असतंय. मग मला एक भगवंताला प्रार्थना करायची आहे. आता त्यांच्या 3ऱ्या टप्प्यामध्ये राठोड साहेबांचं जीवन आहे. त्यांच्या हातून चांगली भगवंत सेवा, देशसेवा, समाजसेवा, संत सेवा हीच त्यांच्या हातून घडो. इथून पुढे त्यांचं आयुष्य जगण्यासाठी पांडुरंगासाठी प्रार्थना करतो की त्यांच्या हातून या सगळ्या सेवा घडून देऊ. त्यांना उठून उडलेल्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हरी. दिलेले आशीर्वाद आणि जे पण सांगितलं आहे ते त्यांनी राठोड सरांनाच नाही तर आम्हा सर्वांना देखील लागू आहे. आता पुढे मी मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. परिचय आणि त्यांचं गाव कुठं हे सुद्धा माहीत नव्हतं. पण आमचे तहसीलदार श्रीयुत तुकारामजी जाधव यांचे मामा होते औरंगाबादचे. त्यांनी सहज गोष्ट काढली, असं आहे बापा तुमचा मुलगा बी इंजिनियर आहे, पोरगी बी इंजिनियर आहे, पण ते धार्मिक याच्यामधले आहेत, सत्संग मधले आहेत. मग आपल्याला काय सत्संग असो की कसं आम्ही करू बाबा, आपलं सोय पण होईल. त्याच्यानंतर पहिलं सत्संग झालं तिकडे. आता तिथं आम्ही गेलो 2-3 दिवस, एवढा रमून गेलो त्या कार्यक्रमामध्ये. तर तिथं कार्यक्रम झाल्यानंतर शिवनी वगैरे त्याच्या गावाला गेलो. तिथे सगळी खातरजमा वगैरे झाली आणि जवळपास ते 36 वर्ष. आता ते 36ला मला वाटायला मग मी तर ते तिथंच म्हणेल, कारण 36-11 हा खतरनाक आकार असतो. म्हणजे असं असतं त्याला 36 म्हणतात, पण मला 36 ने म्हणायचं 33 त्याला बोलून टाकू. पण इथून पुढे त्यांचं आयुष्य, कारण ते पूर्ण जवळपास 60 ते 70% सत्संगामध्ये ते बापू आहेत. त्यांच्यासोबतच त्यांचे पहिले जे बापू होते त्यांच्यासोबत असा एकंदरीत त्यांच्या सत्संगमध्ये बहुतेक काळ गेला. आणि आम्ही तर म्हणायचो बाबा ऑफिसचं काम करून तुम्हाला सुट्ट्या वगैरे एवढ्या कशा काम मिळतात, पण ते बरोबर ऍडजस्टमेंट करायचे. आल्यानंतर ते काय म्हणतात मेकअप करून घ्यायचे कार्यक्रम वगैरे.
तर माझ्या त्यांच्या चरणी म्हणजे असं प्रार्थना आहे वरच्या उपरच्या चरणी की बाबा की इथून पुढे त्यांचं आयुष्य शांतीचं, सुखाचं आणि भरभराटीचं जावं. आता तर एवढे मोकळे झाले सत्संगला की आता कोणाला विचारायचीच गरज नाहीये. बापूचा निरोप आला की ठीक आहे, तयार आहेत. नाही तर अगोदर तरी इकडे सर्व्हिस आहे, एक दिवस इकडे तिकडे. आता त्यांच्या 2 मुली होत्या, 2 मुली उधवल्यात. आता एक मुलगा आहे. आता एक मुलासाठी आम्ही सगळे झोटोबट इकडून तिकडून आणि चांगलं स्थळ बघू. त्यांचं उर्वरित आयुष्य सुखाचं, समृद्धीचं आणि व्यवस्थित जावं ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 दिवस संपतो. सन्माननीय व्यासपीठ आणि भाऊंना सेवानिवृत्ती शुभेच्छा देण्यासाठी सर्व आलेले सर्व मान्यवर आणि त्यात चैतन्य साधक परिवारचे सदस्य पण आहेत. मी तर असं म्हणेन भाऊंना आणि जे आपले कर्मचारी अधिकारी साहेब वगैरे आहेत, प्रत्येक वेळेस साहेब आम्हाला सांगायचे सुट्टी घ्यावं लागेल, रजा टाकावं लागेल. पण आता कोणतीही रजा टाकण्याची गरज नाहीये आणि उरलेले आयुष्य हे आमच्यासाठी चांगलं आहे. तुम्ही तर साथ दिलेलीच आहे 36 वर्ष, पण आता उरलेले आयुष्य जे आहे ते आमच्या सोबतच घालवणार आहेत. त्यामुळे पुढचं आयुष्य हे आम्ही सोबतच राहणार आहे. त्यानंतर भाऊंचं आम्ही 16 वर्षापासून आमचा सहवास आहे. त्यांचं म्हणजे चैतन्य साधक परिवारामध्ये आणि इतर जे व्याही वगैरे आहेत, भाऊंनी जे केलेलं आहे, आपण सर्व गहू पेरतो, हरभरा पेरतो, पण भाऊंनी खरोखर माणसं पेरलेलं आहे. हे केवळ त्यांचं गोड आवाज, त्यांचं शब्द, त्यांची वागणूक, त्यांचं बोलणं, आचरण, त्यामुळे सर्वच माणसे त्यांचे जवळ आलेले आहेत. त्यामुळे मॅडमनी एक शब्द सांगितला होता की लेक चालली सासरला, पण आता त्यांचं सासर हे संपलेलं आहे. आम्ही आता त्यांना माहेरमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेलो आहोत. त्यासाठी सर्वच जे इथे आलेले आहेत शुभेच्छा देण्यासाठी मी खरोखर त्यांचा आभार करतो आणि मी 2 शब्द संपवतो. पुढील आयुष्य उतार वयाचं आयुष्य आहे, त्यामध्ये आरोग्य वगैरे मी भाऊंना आणि देवाचं मी प्रार्थना करतो की पुढचं आयुष्य हे उत्तम आरोग्य राहू आणि भरभराटीचं जीवन जावं. पुढचं जे बी आयुष्य असेल त्यासाठी सर्वच आदरणीय व्यासपीठ आणि आलेले मान्यवरांनी इथे आले, शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल धन्यवाद. मी माझे 2 शब्द संपवतो. जय श्रीकृष्ण. सगळ्यांना नमस्कार. माझं आणि राठोड साहेबांचा परिचय जुनाच आहे, परंतु नंतर आम्ही व्यायी झालो. राठोड साहेब हे बंजारा समाजाचे आहेत, परंतु मी तर मानत नाहीये ते बंजारा समाजाचे आहेत. कारण की त्यांच्याकडे बापूजी, मोठे बापूजी लक्ष्मण चैतन्य बापूजी आणि नंतर आनंद बापूजी यांचे हे शिष्य, त्यामुळे त्यांना धार्मिकता आणि पूर्वी ते कवी पण आहेत आणि लेखक पण आहेत. हे माहिती आहे का नाही माहिती आहे? भाऊंचं जे धार्मिक, मॅडम सांगत होते की धार्मिककडे खूप काही भाऊंचं वेळ जात होता. मी सर्वांना सांगू इच्छितो, परमपूज्य राष्ट्रीय संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी, पाल आश्रम, तहसील, तालुका रावेर, जिल्हा जळगाव, इथे आमचे गुरु पूज्य बापूजींच्या सेवेसाठी भाऊंनी खूप वेळ दिलेला आहे. त्यानंतर बापूजींचं 2009 मध्ये ब्रह्मलीन झाले. त्यानंतर परमपूज्य संत श्री आनंद चैतन्यजी महाराज यांचं आश्रम कन्नड तालुक्यामध्ये तिथे आश्रम आहे. त्यानंतरचे वेळ जो आहे
बापूजींच्या नंतर भांबरवाडी कन्नड आश्रम मध्ये पूज्य बापूजी सत्संग वगैरे चांगले करतात, त्यामुळे बाबाजींचं सुद्धा त्यांना आवड आहे आणि सर्वच सत्संगाला भाऊनी खूप वेळ देतात. इथे ड्युटी पण करणं, संध्याकाळी 5 वाजता इथून निघणं, रात्री 8 वाजता प्रोग्रामला परत हजर राहणं, 2 दिवसाचं सत्संग झाल्यानंतर 3ऱ्या दिवशी परत इथे येणं आणि रात्री काम करणं. मी खरोखर साहेबांचं धन्यवाद करतो, साहेबांना धन्यवाद करतो की त्यांनी खूप ऍडजस्टमेंट करून घेतलंय. भाऊंना बाकीचे स्टाफ सुद्धा त्यांनी खूप सांभाळून घेतलंय, त्याबद्दल मी सर्वांचं असं आभार मानतो. आणि पुढील 2 शब्द भाऊंना विनंती करतो की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. क्रिकेटच्या भाषेमध्ये जर बोलायचं तर राठोड साहेबांनी सुरुवातीचा काळ नोकरीमध्ये 1, 2, 3 चौकारपर्यंत खेळले आणि आता राठोड साहेब सेवानिवृत्तीचा आता 6 मारून करा, कारण की तुम्हाला बापूजीच्या सहवासामध्ये राहायचंय आणि आम्हा सर्वांना तुम्हाला बापूजी सोबत आम्हाला अवगत करायचंय. त्यासाठी तुम्हाला परमेश्वर. आणि दुसरी गोष्ट, जसं तुमची सुरू केली तसं ताईंनी पण तुम्हाला भरपूर साथ दिली म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात. आता तुम्हाला, मी पण एक कार्यालयात होतो म्हणून रोज आठवण येते 6 महिनेपर्यंत की आज मला ऑफिसला जायचं काय की, तसं पण तुम्हाला महिना 6 महिने असेच वाटेल की आता 10 वाजलेकडे जावं ऑफिसला करेल, परंतु ताईने पण साथ दिली. त्यामुळं पहिले ताईचं धन्यवाद आणि आभार. दुसरी गोष्ट, मुलाला सांगायचंय आता काय होईल, आता तुम्हाला काही कळत नाही दादा, तुम्ही रिटायर झाले. भाऊ तुला एक विनंती आहे, हा रिटायर इनिंग म्हणजे हा 3री इनिंग सुरू झाली आपली आता, तर कृपया करून असं काही बोलू नका. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकाचे धन्यवाद. जय श्रीकृष्ण. व्यासपीठावर उपस्थित असलेले आदर्श व्यक्तिमत्व असलेले मान्यवर, आजचे सत्कार मूर्ती आमचे बंधू धर्मराज राठोड साहेब आणि त्यांच्या अर्धांगिनी आमच्या वहिनी साहेब, आज या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले राठोड साहेबांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे त्यांचे सर्व सहकारी आणि त्यांचा हा कार्यक्रम आयोजित केला म्हणून या ठिकाणी त्यांनी ज्यांना आमंत्रित केलं आणि त्यांच्यावर प्रेम असलेले आणि एक समाजप्रेमी असलेले सर्व नातेवाईक, त्यांचं या ठिकाणी मी सर्वांचं शब्द सन्मानाने स्वागत करतो. खर तर आज या ठिकाणी 100 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गावातला एक मुलगा अशा ठिकाणी वसलेलं गाव आहे सर की ज्यांच्या नावाने कोर्टाचं नाव जरी घेतलं तरी त्या ठिकाणी अंग कापत होतं. परंतु अभिमान असा आहे की आज त्याच ठिकाणी ह्या कोर्टामध्ये 100 किलोमीटर मध्ये असलेल्या गावातला एक 36 वर्षापूर्वी या ठिकाणी रुजू झालेला एक मुलगा, त्या आज या ठिकाणी एवढं मान आणि सन्मान मिळतो. या ठिकाणी मी तर खरं सांगतो, या ठिकाणी गर्वाने छाती फुगते आणि अभिमान सुद्धा आहे. या ठिकाणी ज्यावेळेस या शहरामध्ये या गावातला तुरळक असे माणसं फिरत असताना त्या बंधूंनी या ठिकाणी स्वतःच्या कर्तव्यावरती आणि स्वतःच्या कष्टानं मिळवलेली नोकरी आज पूर्ण करून वयाच्या 60व्या वर्षी हा सेवानिवृत्त होत आहे. परमेश्वराची देण आहे. त्यांचं जर फिटनेस बघितलं तर असं वाटतं अजून बंधूची 10 ते 15 वर्ष नोकरी बाकी आहे. आज या घडीला आपण नोकरी करत असताना आपला परिवाराला सुद्धा आपल्याला वेळ दिला जात नाही, परंतु अभिमान आहे की परिवार सांभाळून सुद्धा समाजकार्य आणि धार्मिक कार्य या माणसाने सर्वांसाठी या ठिकाणी केलेलं आहे. एवढं मोठं योगदान आणि एवढा मोठा मान सन्मान त्यांना या ठिकाणी आपण दिलात, त्याबद्दल तर आमचे सगळे जे नातेवाईक या ठिकाणी उपस्थित असलेले त्यांना तर गर्व आहेच, परंतु या ठिकाणी काम करत असताना जे त्यांचे सहकारी आहे त्यांनी जे शब्द सांगितलेत
खरोखर अभिमान असतो या गोष्टीचा. आपण परिवार तर असतोच, पण त्याच्याबरोबर आपण ज्यांच्या सोबत काम करत असतो त्याच्याबरोबर असलेला कटू सत्य असतात. काही तू मैमत तर या ठिकाणी प्रत्येकाची काम करत असताना होत असते, परंतु तुमच्याकडून जे शब्द या ठिकाणी ऐकायला मिळालेत असे शब्द आमच्या कानावर सुद्धा पडले नाहीत. करावं तितके योगदान समाजाला ज्याप्रमाणे देता येईल त्यासाठी या बंधूंनी समाज कार्यातून या ठिकाणी दिलेले आहेत. आणि ड्युटीवर असताना त्या सत्कार मूर्ती बरोबर आमच्या ज्या वहिनी बसलेल्या आहेत यांनी सुद्धा त्यांना टायमावर सगळ्या गोष्टीचा ड्युटी जी फर्स्ट आहेत त्याप्रमाणे त्यांना त्या बिचारी माऊलीनं आजपर्यंत कधी त्यांना सांगितलेलं नाही ना परिवार तिने स्वतः सांभाळला. त्यांची परिस्थिती आम्ही लहान असताना बघितलेली आहे. काबाड कष्ट करून या ठिकाणी ते पोहोचलेत. ही ईश्वराची सुद्धा देण आहे. मी ईश्वरच्यांनी परत प्रार्थना करेल की त्यांचं जे उरलेलं आयुष्य सुख समृद्धी आणि समाधानीचे जावो. एवढंच बोलतो आणि थांबतो. धन्यवाद. की राठोड साहेबांचे जावे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द अनुभव व्यक्त करावा. त्यांना ऑफिसमध्ये त्यांचं कामकाज कसं होतं काय या सगळ्या गोष्टी तुम्ही ऐकल्यात. हां, तर असं काय नाही की ऑफिसमध्ये काम करताना त्यांचे जे घरचे जे एफर्ट घेतलेले आहेत की घरामध्ये सगळ्यांना लक्ष ठेवणं, मुलांचे जे शिक्षण आहे, परत त्यांच्या ज्या गरजा आहे वेळोवेळी त्यांना शाळेतलं कॉलेजचं शिक्षण, परत घरचे सगळं पूर्ण मॅनेज करून परत ऑफिसचं काम करणं, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्ट त्यांनी जी सांभाळली आहे आणि एकदम व्यवस्थितपणे सांभाळलेली आहे आणि असंच ते सांभाळत राहू आणि याच्यानंतर पण त्यांच्या आयुष्यामध्ये एकदम खूप सुखाचा, समृद्धीचा आणि भरभराटी जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. धन्यवाद. समारंभासाठी जमलेलो आहोत तर राठोड साहेबांबद्दल सर्वांनी सगळं काही सांगितलं. फक्त मी एक अशी गोष्ट सांगतो की राठोड साहेबांचं जे व्यक्तिमत्व होतं त्यांनी सगळ्या लोकांना जोपासलंय, माणसं जोपासलेत. सगळ्यात महत्वाचं काम त्यांनी इथे केलं. मला जे इथे आल्यानंतर त्यांच्याकडून खूप काही गोष्टी अशा शिकायला मिळाल्या. कार्यालयीन कामकाज तर शिकायला मिळालं, परंतु ह्या कार्यालयामध्ये मला सरकारी नोकरीमध्ये कसं राहायचं, कसं कामकाज करायचं, कसं संबंध जोपासायचे याची शिकवण मला राठोड साहेबांपासून मिळाली. आणि त्यांचं एक सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे अशी होती की ती कार्यालयात आल्यानंतर सगळ्यात आल्या त्यांचा नमस्कार आणि राम राम हे ज्या 2 गोष्टी होत्या ना, सगळं वातावरण ऑफिसमधलं प्रफुल्लित होऊन जायचं. त्यांनी कधीच सगळं हसून कितीही टेन्शनचं वातावरण असलं, कधी काही कोर्टामध्ये काही फायली सापडल्या नाही किंवा कुठल्या गोष्टीत वरून फोन आला, काही टेन्शन निर्माण झालं तर त्यांनी ते असं हसतमुखाने आणि सगळं आनंदी सगळ्यांना हसवून त्या गोष्टीतून त्यांनी ते मार्ग काढून टेन्शन रिलीज करायचं. की जाताना आम्हाला कधी असं वाटलं नाही की बाबा त्यांच्यामुळे आपलं आज घरी गेल्यावरती उद्याचं टेन्शन काय आहे, ऑफिसला गेल्यावर काय आहे, ते कधीच त्यांनी जाणवू दिलं नाही. त्यांच्या या सगळ्या गोष्टीबद्दल आणि त्यांच्या सेवाप्रतीबद्दल त्यांचं आयुष्य पुढचं आयुष्य भरभराटी जाव, सुखसमृद्धीचं जाव आणि पुढच्या त्यांच्या सामाजिक धार्मिक सर्व कार्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठावर जमलेल्या सर्व मान्यवर, सर्व PO स्टाफ आणि माझे सहकारी बंधू भगिनी, आज आपण सर्वजण इथे राठोड सरांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी जमलो आहोत. पण सरांना मी असं म्हणू इच्छिते, सर तुम्ही ऑफिसमधनं सेवानिवृत्त होत आहात, पण आमच्या मनामधनं तुम्ही निवृत्त कधीच होणार नाही. तुम्ही कायम आमच्या स्मरणात राहाल. आणि एक असं सांगू इच्छिते की आम्ही जेव्हा इथे अगदी आम्हाला सर्व स्टेनोला म्हणा, क्लर्कला म्हणा, आम्हाला इथे जॉईन होऊन फक्त 3 ते 4 महिने झाले, पण एवढ्या कमी वेळेमध्ये म्हणजे साहेब असोत, PO स्टाफ असोत सगळे किंवा इतर सर्व कर्मचारी, कधीच आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही ऑफिसमध्ये म्हणता येईल की ऑफिस न म्हणता येईल घर म्हणता येईल. कारण इथे सर्वांनी आम्हाला समजून घेतलं, आमच्या ज्या चुका होत आहे त्यावर भर दिला. आणि मला एवढं आठवते की CPO साहेब आणि इतर मॅमही असो सर्वजण आम्हाला म्हणायचं की काही प्रॉब्लेम असला की आम्हाला विचारायचं आणि आम्ही नसो तर राठोड सरांना विचारायचा. एवढा विश्वास सर्वांचा सरांवर आहे आणि होत आणि राहील.
आणि सर हे पण नेहमी म्हणायचे की तुम्ही काम करा, काही चुकलं ना तर मला विचारा, आणि दुसरी गोष्ट असं की काम करताना तो सिरियसनेस तुम्ही बाळगा, पण त्याबरोबर तुम्ही सर्वांशी व्यवस्थित राहा, प्रेमाने राहा, हसत खेळत राहा आणि हसत खेळत काम करत राहा. तर सरांना मी एवढं म्हणेल की सर तुम्हाला पुढील वाटचालीस, पुढील आयुष्यात खूप खूप शुभेच्छा. आणि सर तुम्हाला तुमचे जे मार्गदर्शन आम्हाला आतापर्यंत लाभले आहे ते पुढे पण लाभो, आणि धन्यवाद. प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले पल्लोड साहेब, उपस्थित सर्व अधिकारी, सहकारी आणि आप्तेष्ट यांना माझा नमस्कार. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमच्या आयुष्यात आनंद यावा. या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा, या पुढचा प्रवासही हसरा आणि आनंद देणारा असावा. माननीय श्री राठोड सरांना सेवानिवृत्तीच्या खूप खूप शुभेच्छा. आज 36 वर्षाचा प्रवास यशस्वीपणे पार पाडण्यात आणखी एका व्यक्तीचा सिंहाचा वाटा आहे, ते म्हणजे राठोड मॅडम. त्यांच्याबद्दलही थोडंसं सांगावं वाटतं. सरांना सकाळी काय हवं नको ते बघणं, सकाळी उठून डब्बा बनवणं, हे सर्व त्यांनी व्यवस्थितपणे मॅनेज केलं. खरं तर आज सरांसोबत मॅडम पण रिटायर होत आहेत. सरांना परत एकदा त्यांच्या रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. या प्रसंगी मला एक छोटीशी कविता आठवते, ते मी सादर करतो. बाप स्वाभिमानी पाना, बाप कणखर कना, बाप स्वाभिमानी बाना, बाप कणखर कना. त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब, त्याची पहाडाची छाती, त्याच हृदय गुलाब. त्याच्या घामाच्या तेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब, त्याच्या घामाच्या तेंबाना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल. बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल. बाप घराचा तो पाया, आई कसत्यावर, बाप घराचा तो पाया, आई कसत्यावर. बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते कुशाल. बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा, त्याच्या डोळ्यातला थेंब कोणा दिसणार कसा. बाप आपल्याला रडताना कधीच दिसत नाही, पण तो त्याचे सर्व अश्रू फक्त एका क्षणासाठी साठवून ठेवतो, आणि तो क्षण म्हणजे बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणाची. बाप साठवतो अश्रू वाट पाही त्या क्षणाची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. ज्याने जपले मुलांना तर हाती पाकळ्यात, ज्याने जपले मुलांना तर हाती पाकळ्यात. अशा बापासाठी यावी थोडी आस भेडव्यात, अशा बापासाठी यावी थोडी आस भेडव्यात.
बाप थकल्यावरती त्याचा बनावे आधार, बाप थकल्यावरती त्याचा बनावे आधार, नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर, नाही उपयोग पुन्हा किती घातले पितर, बाप म्हणजे जणू की एक झाडच बोली, बाप म्हणजे जणू की एक झाडच बोली, बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त माऊली, बाप म्हणजे मुलांची जणू अव्यक्त माऊली. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. थँक्यू. बाप या एका शब्दातच केवढा मोठा अर्थ सामावलेला आहे हे आपण सर्वजण अनुभवतो. यानंतर अजून कोणाला त्यांचे मनोगत व्यक्त करायचे असेल तर सुद्धा वाटणारा कार्यक्रम आहे. भाऊ ज्या वेळेस पाचवीला असताना ज्यावेळेस गाव सोडलं आणि औरंगाबादला ज्यावेळेस शिक्षणासाठी आले तर भाऊला बाकीचं काहीच माहित नव्हतं, पण संगत जी होती ती सत्कीर्णाची संगत होती. भाऊंना सुरुवातीपासूनच भजन कीर्तन हे आवडायचंच, पण ज्यावेळेस महाराणा प्रतापची हॉस्टेल होते बंजारा कॉलनीमधली, तिथून भाऊला शाळेत जायचं होतं आणि जाताना मला एकच गोष्ट त्यावेळेस आठवते की त्यावेळेस जालना रोड ते म्हणजे क्रांती चौक ते जालना रोड जे आहे सिडकोपर्यंतचा रोड, ह्या रोडाचं काम चालू होतं, डांबरीकरणाचं काम चालू होतं. भाऊला एकच वाटलं आपण जो नारा वगैरे वाजवतोय ना त्याला जो लेप लागतोय, शाई जे लागते हेच डांबर आहे का, असं त्यावेळेस भाऊला वाटलं. आणि भाऊनं काय केलं की दोन्ही हात त्या डांबरात भरले, घरी घेऊन जायचं म्हणून. तो डांबर काही निघायचं नाही, हात घसरून परेशान झाले. पुन्हा हॉस्टेलमध्ये आले, सरांना पुन्हा त्यांना शिक्षा केली. तर ह्या गोष्टी ज्या आहे लहानपणापासून जे मिळत आहे, आपण चांगल्या संगतीत जर राहिलं तर चांगलंच आपल्याला जे आहे गुण मिळणारच. आणि ह्या भाऊच्या बाबतीत तेच होतं. भाऊनं आज 36 वर्ष 25 महिने 25 दिवस जी सेवा केलेली आहे, खरोखरच त्यांच्या सेवापत्राला दाद देणारीच गोष्ट आहे. प्रत्येकाचा जो अनुभव आहे तो आहे. आणि भाऊचं जे सेवाकृतीचं जी सेवा झालेली आहे हे खरोखरच मी स्टॉपच्या वतीनं मित्र परिवारच्या वतीनं भाऊला धन्यवाद देतो आणि 2 शब्द समजतो. सोडकर साहेब, आजच्या सेवानिवृत्तीच्या समारंभाचे राठोड साहेब आणि राठोड मॅडम आणि समोर जमलेले CPO PO कर्मचारी वृंद, आजचा हा जो कार्यक्रम आहे तर राठोड साहेब 36 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज रिटायरमेंट होत आहे. तर या कार्यालयात येऊन मला फक्त 4च महिने झाले, पण या 4 महिन्याच्याच काळामध्ये मला ह्या ऑफिसमध्ये बरंच काही शिकायला मिळालं. ते 30 वर्षांमध्ये जे काही मला राहिलेल्या त्रुटी होत्या ते ह्या फक्त 4 महिन्यातच मिळाल्या. त्यात राठोड साहेबांचा बराच वाटा आहे आणि CPO साहेबांकडून पण मला बरंच काही शिकायला मिळाले. आता माझे पण काही जास्त दिवस राहिलेले नाही, तर राठोड माझे 18च महिने राहिले. तर सांगायचं तात्पर्य की हांगे साहेबांनी जी त्यांना उपमा दिली विराट कोहलीची, तर मला काय थोडीशी सुधारणा करावीशी वाटते. विराट कोहली पेक्षाही तर मी तर त्यांना असं म्हणेल की 1983च्या वर्ल्ड कप मधले कॅप्टन कपिल देव ते ऑलराऊंडर पण होते आणि कॅप्टन पण होते. आणि त्यांच्या आणि राठोड साहेबांच्या कार्यामध्ये स्वभावामध्ये मला काही फरक वाटत नाही. तसेच बाकी सर्वांनी उल्लेख केला की राठोड साहेब आता रिटायर होत आहेत आणि त्यांच्या सहवासाचा त्यांच्या अनुभवाचा आम्हाला सर्वांना त्यांचा फायदा तर झालाच, पण इथून पुढे पण फायदा होईल अशी अपेक्षा करूया.
कारण का कार्यालयाने पण सुद्धा आम्हाला, कार्यालयाने आणि मुख्य सदरकर्ता अधिकारी साहेब आणि आमच्या वरिष्ठ कार्यालयाने सुद्धा तसं रेकमेंडेशन, तसं पत्र पुढील सेवेचा आपल्या कार्यालयाला किंवा आमच्या कर्मचाऱ्याला आणि सर्वांना त्यांचा फायदा होईल यासाठी सुद्धा प्रयत्न चालू आहेत आणि त्यासाठी त्यांना शुभेच्छा. आणि यानंतरच सेवानिवृत्तीच्या नंतर त्यांचं जे आयुष्य आहे निरोगी, त्यांच्याकडे बघितल्यावर असं वाटत नाही की ते निवृत्त झालेत म्हणून सेवानिवृत्त, आणखी 10 वर्ष पण ते काम करू शकतात आणि पुढील भविष्यासाठी आणि त्यांचे काही छंद राहिले असतील, त्यांची आवड आहे, अध्यात्मात त्यांना आवड आहे आणि ते त्यांनी छंद जोपासावे. आमच्या कार्यालयात जर ते आले आणि यावं अशी आमची सर्वांची इच्छा आहे, कारण आमचा सगळ्यांचा ताण कमी होणार आहे ते जर आले तर. आणि त्यामुळे त्यांना शुभेच्छा. आले तर एकदमच त्यांचं आम्ही हार्दिक परत एकदा याच्यापेक्षा भव्य स्वागत करूया आणि पुढील भविष्यासाठी त्यांना. आणि विशेष सांगायचं म्हणजे त्यांची फॅमिली वेल सेटल आहे. 2 मुलीचं लग्न झालेलं आहे, जावाई सर्व्हिसला आहे, पुण्यालाच आहे, मुलगा पण वेल सेटल आहे, सर्व्हिसला आहे, मुलाचं लग्न आहे, ते आता होईलच, त्याच्यात काही वादच नाही. आणि ह्या सगळ्या 36 वर्षाच्या सेवा काळामध्ये आता आम्ही असं बघतो की राठोड साहेब आमच्या आधी आलेले असतात 10 मिनिटं तरी, आम्हाला 5-10 मिनिटं लेट होत असतं. आणि ह्या सगळ्यासाठी आणि विशेष म्हणजे राठोड मॅडमला मी याचं श्रेय देईल, कारण का 9:30ला डब्बा करून देणं ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 36 वर्ष कंटिन्यू. आणि मला तर आठवत नाही की राठोड साहेब, आता मी 4 महिन्यात त्यांना बघितलं नाही की कधी त्यांना लेट झालंय 5-10 मिनिट सुद्धा, तर आमच्या 5-10 मिनिटं आधीच यायची. तर ह्यासाठी राठोड मॅडमला आणि राठोड साहेबांना सर्व कार्यालयाच्या वतीनं आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य त्यांचं निरोगी आणि त्यांचं भविष्य व्यवस्थित जावं हे सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संबोधितो. जय हिंद. संयमी, मन मिळावून सर्वांना सांभाळून घेणारे, सदा हसतमुख असं एक व्यक्तिमत्व आणि सर्वात आधी येणारे आणि सर्वात शेवटी जाणारे असे हे राठोड सर. आम्ही खरंच सर्वजण त्यांना खूप खूप मिस करणार आहोत. काम म्हणजे साधना आणि कार्यालय हीच आपली कर्मभूमी असं मानून त्यांनी आतापर्यंत निष्ठेने त्यांची सेवा जी आहे ती इथे अर्पण केलेली आहे. तर आता मी श्री बासरकर सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. राठोड सरांचे हितचिंतक शुभेच्छुक. आता मी काय जास्त भाषण काय करणार नाही, परंतु एक श्लोक सांगतो, त्याचा मतितार्थ सांगतो आणि ते सर्वांनाच उपयोगी होईल. श्लोक आहे, ज्ञानतृष्णा गुरुनिष्ठा सदा अध्ययन दक्षता एकाग्रता महत्वेक्षा विद्यार्थी गुणपंचकम. हे एक श्लोक आहे, हे सर्वांसाठी लागू आहे. आता प्रत्येक माणूस व्यक्ती जो आहे विद्यार्थी आहे, आपलं आयुष्य संपेपर्यंत विद्यार्थीच असणार आहे. ज्ञानतृष्णा, ज्ञान घेण्याची आवड किंवा ओढ, ज्ञानतृष्णा. गुरुनिष्ठा, गुरुनिष्ठा म्हणजे गुरुवर निष्ठा राखणं. सदा अध्ययन दक्षता म्हणजे गुरु सांगितलं असं ऐकून घ्यायचं नाही, त्या बाबतीत आपण स्वतःचं डोकं लावणं, अध्ययन करायचं त्या बाबतीत खरंय कुठे. ज्ञानतृष्णा, गुरुनिष्ठा, सदा अध्ययन दक्षता. एकाग्रता, एकाग्रता पाहिजे तुमच्याकडे. ते शिकण्यासाठी मन लावून करायला पाहिजे. कसं झाडू सुद्धा व्यवस्थित मारायला पाहिजे. एकाग्रता, महत्वेच्छा म्हणजे महत इच्छा, म्हणजे महत्वेच्छा नाही महत इच्छा म्हणजे इच्छा जी आहे एवढं पूर्ण नाही, एवढं झालं आपण पुढचे पाहायला पाहिजे. महत्वेच्छा, विद्यार्थी गुणपंचकम म्हणजे हे विद्यार्थी गुणाचे 5 महत्वाचे टप्पे आहेत. ज्ञानतृष्णा, गुणनिष्ठा, सदा अध्ययनता, एकाग्रता, महत्वेक्षा, विद्यार्थी गुणपंचकम. आपण आयुष्यामध्ये जे आहे, आपण लहानाचं मोठ्या जरी झालो, आपल्याला कोणाकडून काही ना काही गोष्टी आपल्याला मिळतच जातात. आपण लहानाचं मोठं झालं तर वडिलांचा हात धरून आपण त्याचे काही शिक्षण घेत असतो. ऑफिसमध्ये आलो तर आपल्या राठोड साहेबांकडून काही ना काही माहिती भेटलेली आहे. त्यानंतर पुढे जेव्हा काय आपण दुसऱ्या ऑफिसमध्ये गेलं, कोणी ना कोणी आपल्याकडे ज्ञान देणार आहेत. ज्ञान देण्यासाठी आपल्याला आपल्यापेक्षा वयाने मोठा असावा असं काहीही नाहीये. कोणी लहान मुलगा सुद्धा आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकून जातो. तसंच आता यानंतर ज्याचे सेवापूर्तीचा कार्यक्रम आहे राठोड साहेबांचं 36 वर्ष. आता काही जणांनी सांगितलं 36 आहे की विरोधी आकडे आहेत. 36 असं नाही, आपण ते 36 जे आहे दुसऱ्या पद्धतीने बघायचे. योग जर 36 फुलं जर आले तर आपल्यासाठी 100%
शक्य आहे असं समजतो आपण. 36 गुण हा चांगलं गुण आहे. 36 वर्ष सेवा केलेली आहे, 100% काम पद्धतीने काम केलेलं आहे. यानंतर दुसरा टप्पा जो आहे त्यांचा आता सेवा निवृत्तीनंतरचा, मी बऱ्याच जणांना सांगतो की प्रत्येक व्यक्तीला जो आहे एक छंद असायला पाहिजे. छंद, आवड व सामाजिक कार्यामध्ये तुम्ही जायला पाहिजे, जेणेकरून तुमचं आयुष्य जे आहे, माणसामध्ये अल्झायमर हा प्रकार जो आहे हा बिमारीचा मोठा प्रॉब्लेम आहे अल्झायमर. तर अल्झायमर व्हायचं नसेल तर तुम्ही माणसामध्ये राहायला पाहिजे. तर आपले राठोड साहेब जे आहेत हे नेहमी माणसामध्ये असतात आणि सेवापूर्तीनंतर ऑलरेडी त्यांचं प्लॅनिंग झालेलं असणार आहे 100%. आपल्याला सांगणार नाही, त्यांच्या भाषेला सांगतील पण ते आता रिटायरमेंट तारीख तयार आहे त्यांच्याकडे पूर्ण डिटेल. कारण इथं 9:30 माणूस बरोबर 5ला उठणार, स्नान करणार, देवपूजा करणार, डबा घेणार, बरोबर 9:30 येणार. तर त्यांची आयुष्य त्यांची प्लॅनिंग 100% झालेली आहे. आणि पुढच्या त्यांच्या सेवा कार्यासाठी जे काही धार्मिक कार्य असेल, आध्यात्मिक कार्य असेल, तर त्यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं आध्यात्मिक कार्य जे आहे चिरंतन कार्य चालू राहावं अशी अपेक्षा करतो. आणि तसेच त्यांना दीर्घ आरोग्य लाभो अशी त्याला ईश्वर प्रार्थना करतो. मुक्ति का ये महामंत्र है, निश दिन हर गुण गाले, तेरे बिगड़े बनेंगे काम। बोलो राम 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 बोलो राम, बोलो राम 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 बोलो राम, बोलो राम 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 बोलो राम, बोलो राम 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 बोलो राम। राम नाम से शबरी तर गई, हनुमत को जग जाना, लंका नरेश विभीषण बन गए, सब पायो सुख नाना। राम नाम से शबरी तर गई, हनुमत को जग जाना, लंका नरेश विभीषण बन गए, सब पायो सुख नाना। मन के मंदिर में बना ले चारों धाम, बोलो राम 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 बोलो राम, 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 बोलो राम बोलो राम, बोलो राम बोलो राम, बोलो राम बोलो राम। माझे सहकारी, माझे अधिकारी, कर्मचारी, इतर डिपार्टमेंट मधून आलेले माझे सर्व, ज्यांच्याशी माझा संबंध आलेला आहे, ज्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे, ज्यांना ज्यांना मी निरंतर
फोन करत होतो ते सर्व इथं आलेले आहेत. मी सगळ्यांचा आभार मानतो. त्याच्या पूर्व सुरू करण्याच्या आधी माननीय व्यासपीठ आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्री महेशजी भारस्वाडकर साहेब, मुख्य सादरकर्ता अधिकारी, तसेच सर्व प्रेझेंटिंग ऑफिसर, सगळ्यांचे नाव घेऊ इच्छितोय मी आज. आमचे दयानंदजी हंगे साहेब, संतोषजी डांबे साहेब, विवेकजी पिंगळे साहेब, श्रीमती रेषा देशमुख मॅडम, दीपाली देशपांडे मॅडम, आमच्या एक मॅडम आज उपस्थित नाहीत, वनिता चौधरी मॅडम, आमचे अनिल बासरकर साहेब, श्री विश्वनाथजी भोंकर साहेब, आमचे आस्थापना अधिकारी सुनीलजी मिसे साहेब, आमच्या मला सगळ्यांना जायचं आहे. तसेच आमचे संतोषजी मेने साहेब, महामंडळातर्फे माझे बंधू बांधव गावाकडून आलेले सर्व माझे नातेवाईक सर्व इथे जे आलेले आहेत, सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. माननीय उच्च न्यायालयातील आलेले माझे कर्मचारी, माझ्या व प्रशासकीय न्यायाधिकरण खंडपीठातून आलेले माझे सहकारी, सर्वांना खूप खूप आभार व्यक्त करतो त्यांना की तुम्ही इथपर्यंत आलात. आणि तसेच माझ्या वसाहतीतून, माझ्या कॉलनीतून आलेले माझे सहकारी, त्यांनाही मी धन्यवाद देतो. सगळ्यांना मी इथे धन्यवाद देतो. अखिल भारतीय चैतन्य साधक परिवारांचे सर्व इथं आलेले माझे बंधू, त्यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. सेवापूर्ती कार्यक्रमाच्या या अंतिम टप्प्यामध्ये मी एवढंच सांगू इच्छितो, मी दिनांक 6/11/1989 रोजी माझा शासकीय सेवेचा जो दिनांक आहे त्या दिवशी मी सेवेत रुजू झालो. मी विविध पदावर खालून वर आलोय, परंतु काम करण्याची जी इच्छा होती, आमच्या गीतेच्या श्लोकानुसार कर्मण्येवाति कारस्ते महाफलेषु कदाचन, गीतेमध्ये जे वाचण्यात आलं, गीतेमध्ये जे सांगण्यात आलं, गीतेतलं जे श्लोक आहे, रामचरित मानस मधले काही चौपाई आहेत, दोहा आहेत, छंद आहेत, सोरटे आहेत, ह्या सगळ्यांच्या वाचनातून जो झालेला माझा प्रवास आहे, हा मला शिकवून गेला की आपण जेही करतो हे इमानदारीनं करायचं आहे. जे आपण करतो हे नियमानुसार करायचं आहे. नियमाच्या बाहेर जाऊन काहीही करायचं नाही. हे साधू संतांची शिकवण आहे, गुरूंची शिकवण आहे, आणि तेच मी बाळगून आजपर्यंत 36 वर्ष ही सेवा केलेली आहे. तेवढंच नव्हे तर भारतीय संविधान हा पण एक नियम आहे ना आपल्याला. आपण संविधानाला मानतो पण संविधानाचे नियम मानत नाही. आपण सिग्नलवर सिग्नल तोडतो पण मी रॉंग साईडने सुद्धा गाडी घालत नाही. आपल्या कार्यालयात येण्यासाठी लांबून खाली जाऊन वर यावं लागतं, तरी मी चक्कर मारून येतो पण शॉर्टकट येत नाही, कारण मी एक वेळेस धारण केलेला नियम मोडत नाही. हा माझा स्वभाव असल्यामुळे मी आजपर्यंत नियमाचं पालन केलं. साधू संतांची शिकवण होती आणि ती शिकवण मी पुढे निरंतर चालवण्यासाठी ही शिकवण माझ्या मनाला लावून घेतली. म्हणूनच माझे सर्व अधिकारी, कर्मचारी, बंधुगण, माझे सहकारी सर्व मला इथं प्रेमाने भेटतायत. असं वाटतं की उद्यापासून हे सर्व मला दूर होतील. भेट होईल, परंतु मी ज्या शासकीय सेवेत आहे त्या सेवेतून भेट होणार नाही. मी एक मला गाणं आठवलंय, तसं गात असतो, परंतु गाऊन बोलण्यासारखी माझी आज परिस्थिती नाहीये.
तरी मी प्रयत्न करतो. आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रस्ते में यादें छोड़ी जाता है. आदमी मुसाफिर है, आता है जाता है, आते जाते रस्ते में यादें छोड़ी जाता है. झोंका हवा का पानी का रेला, झोंका हवा का पानी का रेला, मेले में जो रह जाए अकेला, मेले में जो रह जाए अकेला, फिर वो अकेला ही रह जाता है. आदमी मुसाफिर है. मी या प्रसंगी सर्वांचं उद्यापासून विरह व्यक्त करतो. कारण आज न उद्या प्रत्येकाला आपल्या शासकीय सेवेतून निवृत्त व्हावंच लागतं. प्रत्येकाला आपलं कार्य हे सोडावं लागतं. त्याच युक्तीप्रमाणे हे कार्य मी आज कार्यमुक्ती आदेश स्वीकारून या कार्यालयातून कार्यमुक्त होत आहे. परंतु मी आपल्याला सोडणार नाही, आपल्यासोबत राहीन, आपल्यासोबत कार्य करत राहीन. जेव्हा माझी गरज वाटेल तेव्हा मी कधीही उपलब्ध असेल. मी सर्वांना एक सांगू इच्छितो, सेवा करत करत मी 2024 पर्यंत 22 फेब्रुवारी 2024 मध्ये असा विचार केला होता की पुढचे माझे 5-6 रजा शिल्लक आहेत. 2-4 महिन्याला रजा घ्यायची आणि टाइमपास करून आपली सर्व्हिस पूर्ण करायची. परंतु ही टीम आली, साहेब आले आणि साहेब आल्यानंतर मी 2-3 दिवस फक्त त्यांच्यासोबत विचार विनिमयामध्ये गेले माझे. आणि नंतर अचानक क्लिक झालं की मला आजपर्यंत जे कार्य करायचं होतं जे सेवा द्यायची होती ती वेळ अजून बाकी आहे. मी रजा घ्यायचं सोडून दिलं. पण सरांनी मला सांगितलं आपल्याला हे करायचंय, आपल्याला इथं पदं वाढवायची आहेत, आपल्याला बरेच कार्य करायचे आहेत, इथं सुधारणा करायची आहे, आपल्याला कार्यालयात बसण्याची व्यवस्था करायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी सरांनी सांगितलं आणि सगळ्या टीमनी मला सहकार्य केलं. मग मी सरांना सांगितलं, सर मला खरंच गरज वाटली ना तेव्हाच मी सुट्टी घेईन. आता माझी सेवानिवृत्तीपर्यंत माझ्या सुट्ट्या लॅप झाल्या तरी मी सुट्ट्या घेणार नाही. आणि मी तसं सरांना शब्द दिल्यासारखं मध्ये सुट्ट्या फक्त आवश्यक असेल तेव्हाच मी सुट्ट्या घेतल्या. आणि तरी सुद्धा मला सरांनी खूप सहकार्य केलेलं आहे. सर्वांनी मला खूप मदत केलेली आहे. कोणाच्याही कामात माझ्याकडून कुठं कुचराई झाली असेल, कोणाचेही काम करत असताना माझ्याकडून काही त्रुटी झाली असेल तर मी सर्वांचे एक वेळेस क्षमा मागतो की काही नजर चुकीने माझ्याकडून जर त्रुटी झाली असेल, कोणाला काही बोलण्यात आला असेल, कोणाला माझ्याकडून काही सांगण्यात आला असेल, अपशब्द झाला असेल तरी कृपया मला आज क्षमा करावी. कारण मी आता जास्त बोलू शकत नाही. या सर्वांना सोडून जाण्याची
मी निरंतर 22 वर्षापासून इथे सेवा करतोय. या सेवेमध्ये मला सगळ्यांचं सहकार्य प्राप्त झालेलं आहे. सगळ्यांनी मला खूप सेवेचा क्षमा करा, माझ्याकडून बोलणं होत नाही. धन्यवाद. निशब्द झालेलो आहोत, पण सर तरीही सांगते, एज इज जस्ट अ नंबर, आणि ते तुमच्यासाठी अगदीच लागू होतं. तुमची ही सेकंड इनिंग जी आहे ती इथल्या कार्यकालापेक्षाही अतिशय उत्तम, आनंदात आणि आरोग्यपूर्ण जाणार आहे. या सगळ्यांकडनं शुभेच्छा. आता मी आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुख्य सादरकर्ता अधिकारी CPO सर महेश भारत वाडकर सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. आजच्या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती ज्यांचा सेवापूर्ती समारंभ आपण साजरा करतोय ते राठोड. आमच्या कार्यालयाचे कार्यालय प्रमुख, स्टाफचे जे मुख्य आहेत ते मिसे, माझे सहकारी, सादरकर्ता अधिकारी आणि इथे उपस्थित असलेले विविध कार्यालयातील कर्मचारी, राठोडांचे नातेवाईक, राठोडांना आशीर्वाद देण्यासाठी आलेले महाराज, माझा कर्मचारी वर्ग, या सगळ्यांना नमस्कार करून काही शब्द मी तुमच्या समोर सादर करणार आहे. मला जाणीव आहे कार्यक्रमाला उशीर झालेला आहे आणि सगळ्यांना भुका लागलेल्या असतील, त्यामुळे काही गोष्टी सांगणं महत्त्वाचं असल्यामुळे तेवढ्या मी तुम्हाला सांगेन. आपल्या सर्वांच्या बोलण्यात एक समान धागा असा होता की राठोडांचा कल आध्यात्मिक क्षेत्राकडे जास्त आहे. त्या आध्यात्मिक क्षेत्राचं त्यांना न जाणवलेलं एक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय. आपल्या शास्त्राप्रमाणे कर्मयोग सांगितलेला आहे. योग कर्मसुख कौशल्य, म्हणजे योग कधी साधला जातो, तुमच्या कामात तुम्ही कौशल्य प्राप्त केलं तर तो कर्मयोग होतो. आणि तो कर्मयोग राठोड यांनी साधलेला आहे. हे आतापर्यंत ज्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या, जे मनोगत व्यक्त झाली, त्यामधून तुमच्यापर्यंत पोहोचलाय असं मी समजतो. मला इथे येऊन या ऑफिसमध्ये मी जॉईन झाल्यानंतर 16 महिने झालेले आहेत. या 16 महिन्यात आम्ही जे काम उभं केलं त्या कामामध्ये राठोड यांचा महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा रोल आपण जो म्हणतो तो राठोडांचा आहे. राठोड आणि मला वाटतं कुलकर्णी हे दोनच आमच्याकडे बऱ्याच वर्षापासून काम करणारे अनुभवी कर्मचारी होते. मी जॉईन होताना माझ्या डोक्यात काही कल्पना होत्या, शासकीय वकिलांचं कार्यालय कसं असावं. गेल्या 30 वर्षाच्या अनुभवातनं काही कल्पना होत्या. त्या कल्पना साकार करण्यासाठी माझे सादरकर्ता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मला प्रचंड साथ दिली आणि याचं फळ आता तुम्हाला जे लोक आधी येऊन गेलेत या कार्यालयात त्यांना त्याची जाणीव होत असणार आहे. आणि राठोडांनी त्यांच्या मेहनतीतून सिल्लोड तालुक्यातल्या एका छोट्या गावातनं चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून सेवेत रुजू होऊन त्यानंतर जी प्रगती केलेली आहे तो कर्मयोगच आहे. आणि त्या कर्मयोगाचं फळ त्यांना आजच्या प्रतिक्रियेतनं मिळालं आहे असं मी समजतो. इथून पुढे त्यांचा कर्मयोग चालूच राहणार आहे. आमच्या कार्यालयासाठी मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत राठोडांना यावंच लागेल. त्यांची इच्छा असो नसो, त्यांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यालयात त्यांचे जे काही सहभाग तो द्यायचा आहे तो देतील, पण आधी इथलं काम करतील आणि मग त्या ह्याच्यात सहभाग देतील. त्यांना त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या वेळेचा सर्वोत्कृष्ट फायदा मिळो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. त्यांच्या सौभाग्यवतीने त्यांना जी साथ दिली तो पण एक कर्मयोग आहे आणि त्याचं फळ त्यांना मिळो अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि माझ्या 2 शब्द संपवतो. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित आजचे आदरणीय सत्कार मूर्ती आणि ज्यांच्या सेवापूर्ती सेवानिवृत्त समारंभासाठी आपण बोललो आहोत असे राठोड सर, त्यांच्या अर्धांगिनी मॅडम, त्यांचे खूप खूप आभार. नंतर
आमचे CPO सर महेश भारसवाडकर सर, श्री महेश भारसवाडकर सर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचे मी आभार मानते. DC सर यांचे आभार मानते. त्याचबरोबर इथे उपस्थित सर्व सादरकर्ता अधिकारी, इतर कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी, CPO ऑफिसचे सर्व कर्मचारी, तसेच जे काही मित्र परिवार, राठोड सरांचे जे कोणी नाती गोती असलेले मित्र परिवार, सहकारी, जे सर्वजण जमलेले आहेत त्या सर्वांचे मी आभार मानते. आणि सुरुची भोजनाची इथे व्यवस्था केलेली आहे ते सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा. एक विशाल कुरुक्षेत्र है और हमारा जीवन एक महाभारत. हमारा कुरुक्षेत्र कहीं बाहर नहीं, हमारे अंदर है. अपनी महाभारत कभी हम शस्त्र के बिना लड़ते हैं, कभी शस्त्र के साथ, कभी अपने शत्रु के विरुद्ध और कभी अपने विरुद्ध. न्याय के लिए, सत्य